आता एक धक्कादायक बातमी समोर येते। पोटच्या मुलींना बापानंच रात्रभर उलट टांगलं। चोरीच्या संशयावरून मुलींचा अमानुष छळ करण्यात आला। यामध्ये एकीचा मृत्यू झालाय तर दुसरी मुलगी गंभीर जखमी आहे। सांगलीच्या बनपुरीतील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। दादू यमगर या निर्दयी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुलींवर शेजाऱ्यांनी चोरीचा संशय घेतल्यानं बापानं बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलट टांगलं। यानंतर या निष्पाप मुली वेदनेनं रात्रभर तडफडत पाणी पाणी म्हणून ओरडत होत्या। मात्र आई वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही। निष्ठुर आई वडील निर्धास्तपणे झोपी गेले। तर 6 वाजेच्या सुमारास मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडवलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। सानिका ही मृतावस्थेत आढळली तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती। तर या सगळ्या संदर्भात आता पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते। तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आठवडी ते उपचार चालू आहेत। वरतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत।